सहकार. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारानं महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं एक अस्सल बीज. त्याचंच एक रूप म्हणजे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड भुईंज. क्रांतीवीर किसन महादेव तथा आबासाहेब वीर, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि सहकाऱ्यांनी 1968 साली उजाड माळरानावर हे हिरवं स्वप्न पाहिलं, रुजवलं. आज ते चांगलंच बहरलंय. ज्यावेळी कारखान्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला त्याचवेळी सन 2003 साली माननीय मदनदादा भोसले यांच्याकडे या कारखान्याची सूत्र आली. किसनवीर कारखान्याचा किसनवीर उद्योग समूह झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक झाला. शेतकरी सभासदांच्या मालकीचा किसनवीर उद्योग समूह आज भल्याभल्यांसाठी आश्चर्याचा, कौतुकाचा आणि गौरवाचा विषय झालाय. येथील मुख्य उद्देश साखर उत्पादन. उत्कृष्ट साखरेसाठी उत्कृष्ट ऊस पिकवला जावा यासाठी शेतकऱ्यांना ऊस बियाणे, ताग, दहींच्या सवलतीत देत सोबतीला माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, गांडूळ खत, कृषी लक्ष्मी समृद्ध खत निर्मितीचे कारखाने स्वतः उभारले. जीवाणू संवर्धन प्रयोगशाळा, दुय्यम द्रावण निर्मिती, लिक्विड फर्टिलायझेशनचं उत्पादन या कामगिरीतलं पुढचं पाऊल ठरलं. त्यामुळं ऊस उत्पादन वाढलं आणि साखर उत्पादनही. साखर तयार होत असताना निर्माण होणाऱ्या बगॅसपासून 22 मेगावॅट क्षमतेचा यशवंतराव चव्हाण सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला. तब्बल 113 कोटी 50 लाख रुपयांच्या या प्रकल्पातून आता 14 ते 15 मेगावॅट विजेची विक्री होतीये. बगॅसप्रमाणेच मोलॅसिस या उपपदार्थापासून इथल्या डिस्टिलरीमध्ये प्रतिदिन 1 लाख लिटर अल्कोहोल उत्पादन होत आहे. इथं उत्पादित होणारं स्पिरिट अतिउच्च दर्जाचं आहे. पहिल्या डिस्टिलरीचा विस्तार करून अत्याधुनिक दुसरी डिस्टिलरी उभारली. याच प्रकल्पामध्ये आधुनिकीकरण करून 20,000 लिटर अतिशुद्ध मद्यार्काचं उत्पादन घेण्यात येत आहे. तिसरी डिस्टिलरी उभारणीचं काम प्रगतीपथावर असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं बेस्ट डिस्टिलरी अवॉर्ड देऊन या साऱ्या कामाचा गौरवही केला आहे. इथल्या इथेनॉल प्रकल्पात दररोज 20,000 लिटर उत्पादन घेण्यात येत आहे. विस्ताराधीन असणाऱ्या या प्रकल्पाच्या उत्पादनात 60,000 लिटर्सची वाढ होऊन लवकरच प्रतिदिन 80,000 लिटर उत्पादन घेण्यात येईल. किसनवीर उद्योग समूहाला औद्योगिकरणाच्या वाटेवर बुलंद करणारा आणखी एक प्रकल्प CNG. डिस्टिलरीतील स्पेंट वॉश या टाकाऊ पदार्थापासून CN गॅस निर्मिती करणारा प्रकल्प इथं उभारण्यात आलाय. जर्मनी येथील ग्रीन एलिफंटा कंपनीच्या सहकार्याने उभारलेला आशिया खंडातील आणि भारताच्या सहकारातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन 10,000 किलो CNG निर्मितीची आहे. किसनवीर उद्योग समूहाचं नाव तमाम जनतेपर्यंत पोहोचवणारा उपक्रम किवीज ॲक्वा. सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असणाऱ्या या प्रकल्पातून शुद्ध व दर्जेदार पॅकेज ड्रिंकिंग वॉटर उत्पादित होत आहे. प्रतितास 1,800 लिटर उत्पादन क्षमता असणाऱ्या या प्रकल्पातील पाण्याला दिवसेंदिवस मागणी वाढतीये. कारखाना परिसरात वर्षानुवर्ष पडीक असणाऱ्या जमिनीवर गेल्या 12 वर्षात 25,000हून अधिक झाडं लावली. आंब्यापासून वनौषधीपर्यंत आणि चिंचेपासून पेरूपर्यंत लावलेल्या या झाडांची उगवण क्षमता 100% आहे. आबासाहेब वीर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं उभारण्यात आलेलं जांभूळवन आणि उद्यानही चांगलंच बहरलंय.
वृक्ष लागवडीसाठी आता अल्ट्रा हाय डेन्सिटी पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केल्यानं एकरी 17 ते 18 पट अधिक उत्पादन मिळणार आहे. नक्षत्रवनामध्ये 12 राशी आणि 27 नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची लागवड केली आहे. उभारलेल्या 6 हरितगृहांमध्ये फुलणाऱ्या फुलांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून दरवर्षी 1 जुलैला कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दर्जेदार फळरोपं उपलब्ध करून दिली जातात. ना नफा ना तोटा तत्वावर आजपर्यंत 2.25 लाख फळरोपं उपलब्ध करून दिली आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणत केलेल्या या कामाला महाराष्ट्र शासनानं वनश्री पुरस्कार देऊन गौरवलाय. साखर उत्पादनासह विविध प्रकल्पांसाठी पाण्याची मोठी गरज भासते. त्यासाठीच कारखाना परिसरात 5 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये संपूर्ण उद्योगासाठी स्वतःच्या हक्काचं 10 कोटी लिटर पाणी साठवण्यात येत आहे. ही शेततळी पाण्याची गरज तर भागवतातच, शिवाय परिसराच्या सौंदर्यातही भर घालतायत. व्यवस्थापनानं पाण्याचं महत्त्व ओळखून चांदगुळूम ओढाजोड प्रकल्पातही योगदान दिलंय. पाण्याचा काटकसरीनं वापर व्हावा या हेतूनं शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करावं, यासाठी ऊस बियाणे पुरवठा, बिनव्याजी कर्ज अशा योजनांमधून शेतामध्ये ठिबक सिंचन पोहोचवण्याचं काम होत आहे. इथं उभारण्यात आलेल्या शुगरकेन म्युझियममुळं शेतकऱ्यांना ऊसाच्या सर्व जाती व त्यांची माहिती अगदी सहजपणे आणि विस्तृतपणे मिळत आहे. कारभाराला गतिमानता व सुसूत्रता यावी यासाठी सुसज्ज प्रशासकीय भवन उभारलं गेलंय. सहकारी साखर कारखानदारीत महिलांना सर्वप्रथम संधी देणाऱ्या किसनवीरच्या सर्व विभागांचं संगणकीकरणही करण्यात आलंय. उभ्या साखर उद्योगासाठी पूरक उद्योगांचा ट्रेंड सेटर असणाऱ्या किसनवीरचे अधिकारी व कर्मचारी आता ड्रेस कोडमध्ये दिसतात. हा कॉर्पोरेट लुक प्रसन्न वाटतोच आणि कार्यक्षमताही वाढवतो. शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरातील साखरेचं वितरण करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त सुसज्ज साखर भवन उभारलंय. कमी वेळात आणि गरजेपुरती वीज तयार करणाऱ्या उपकरणांची माहिती देण्यासाठी सह्याद्री ऊर्जा पार्क सज्ज आहे. हवामानाचा अंदाज आला तर शेती सुकर होईल, म्हणूनच परिपूर्ण असं हवामान केंद्र इथं साकारलंय. तर शासकीय योजना, माहिती व मार्गदर्शन केंद्र अनेकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून 7/12च्या उतार्यापासून विम्यापर्यंत आणि आधार कार्डपासून विविध योजनांपर्यंत कितीतरी शासकीय कामं इथंच होत आहेत. तर अण्णासाहेब शिंदे कृषी ज्ञान विज्ञान केंद्र कृषी ज्ञानासाठी सज्ज आहे. कार्यक्षेत्रातील विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा यासाठी MSCIT केंद्र सुरू केलंय. विविध चर्चासत्र, कार्यक्रम यासाठी यशवंतराव चव्हाण सभागृह उभारलंय. मान्यवर पाहुण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृह आधुनिक सोयींनी सुसज्ज झालंय. मराठी मातीतील अस्सल खेळ म्हणजे कुस्ती. या कुस्तीचं अस्तित्व टिकवण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर तालीम सुरू झाली. केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मान्यताप्राप्त आधुनिक सोयींनी सुसज्ज राजर्षी शाहू महाराज कुस्ती मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय. उत्तम कुस्तीगिरांना मानधन देतानाच महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरींना प्रति महिना 5,000 रुपये मानधन दिलं जातं. दरवर्षी भरवली जाणारी किसनवीर चषक कुस्ती स्पर्धा आता संपूर्ण महाराष्ट्रात मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृत्यर्थ इथं शहीद स्मृती स्मारक उभारण्यात आलंय.
या शौर्याचं देशातील हे पहिलं स्मारक देशप्रेमाची आणि बलिदानाची प्रेरणा देणार आहे. सीमेवर शहीद होणाऱ्या कारखाना कार्यक्षेत्रातील जवानांच्या कुटुंबियांना 1 लाखाची मदत दिली जाते. मग तो शहीद जवान अथवा त्याच्या कुटुंबातील कोणी कारखान्याचा सभासद असो अथवा नसो. सर्व सभासद कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी 2 लाखांचा अपघाती विमा उतरवून आर्थिक सुरक्षेचं कवच देण्यात आलंय. गेल्या 12 वर्षात या योजनेतून शेकडो कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांची मदत झाली. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या नामयज्ञ सोहळ्यातून 4 दिवस इथं हरिनामाचा जागर होतो. याच काळात आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती होते. तर पुष्प प्रदर्शन सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय. हे 4 दिवस म्हणजे कृषी आणि आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद मेळाच. माणकाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि चंद्रमौळेश्वर मंदिराची उभारणी या परिसराला आध्यात्मिक अधिष्ठान देत आहे. संस्थापक आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचं स्वरूप आबांच्या नावाला साजेसं केलंय. या पुरस्कारानं दिग्गजांना गौरवण्यात येतं आणि आता नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. 12 वर्षापूर्वी जेव्हा कारखान्यात सत्तांतर झालं त्यावेळी कारखान्याची दरवर्षीची उलाढाल 51 कोटी 42 लाख होती. तर आता 532 कोटी 46 लाख इतकी आहे. त्यावेळी कारखान्याची स्थावर मालमत्ता 102 कोटी 56 लाख इतकी होती. तर आता 423 कोटी 87 लाख एवढी आहे. त्यावेळी कारखान्याचं ऊसाचं क्षेत्र 8,465 हेक्टर एवढं होतं. तर आता 17,000 हेक्टर एवढं आहे. 12 वर्षापूर्वीच्या हंगामात 5 लाख मेट्रिक टन गाळप झालं होतं. तर आता 14 लाख मेट्रिक टन होऊ लागलंय. शेतकरी हिताचा अखंड जागर सुरू असतानाच मैलाचा दगड ठरावीत अशी अनेक कामं झाली आणि होत आहेत. त्यातीलच विशेष काम म्हणजे खंडाळा येथे भागीदारी तत्वावर उभारण्यात येत असणारा कारखाना. किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग या नावानं उभारण्यात येत असणारा हा कारखाना लवकरच साखर उत्पादनासाठी सज्ज होतोय. तर शेजारच्या जावली तालुक्यातील लिलावात निघालेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेऊन कारखाना वाचवला, अल्पावधीत कर्जमुक्तही केला. एका कारखान्याचे 3 कारखाने साकारण्याची किमया झाली ती इथं. कधी काळी बजबजपुरी आणि बकाल असणाऱ्या परिसराचा आणि साऱ्या कारभाराचा कायापालट करण्याचं काम झालं ते इथं. एकाच छताखाली अनेक उपक्रम उभारून हजारो हातांना काम देण्याचं काम झालं तेही इथंच. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या या संस्थेच्या प्रगतीची शक्ती आहे ती तमाम शेतकरी सभासदांच्या विश्वासाची. या शक्तीच्या आणि विश्वासाच्या जोरावर एका सहकारी साखर कारखान्याचा उद्योग समूह झालाय. त्याचीच दखल घेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार देऊन या साऱ्या कामाचा गौरवही केलाय.